शिमला मिरचीची माहिती आज आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी जे मेहनत किंवा नियोजन लागते ते आपण पाहणार आहोत प्रत्यक्ष प्लॉटला भेट दिल्यानंतर. नमस्कार, जनता न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अजमेर सर. नमस्कार सर. नमस्कार. सर, आमच्या प्रेक्षकांना आपला पत्ता आणि नाव सांगा. पत्ता कुंभेफळ, तालुका केज, जिल्हा बीड. माझं नाव शेख शमशुद्दीन. ठीक आहे सर. सर, किती एकरमध्ये शेती आहे आपली? 1 एकरचा शिमलाचा प्लॉट आहे. 1 एकरचा प्लॉट आहे. तर किती खर्च आला सर 1 एकरला? एकरला लाख ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. लाख ते 1.5 लाख रुपये. हा. आणि आता 1 एकरमध्ये आपली लागवड वगैरे झालेली आहे, तर किती दिवसांनी याला तोडणी येते? 45 दिवसात थोडी येते पालवणी. हां, असं आहे का? आणि हे झाड समजा आपल्याला बियाणं वगैरे जर घ्यायचं म्हणलं तर कसं आहे, नगावर भेटतंय का? हा, 1 रुपयाला या 1 सव्वा रुपयाला एक नग. एक नग भेटते. म्हणजे 1 रुपयाला किंवा सव्वा रुपयाला 1 नग मिळतंय. आणि असे आपल्याला किती घ्यावं लागतात एकरसाठी? एकरसाठी 20,000 ते 22,000. 20 ते 22,000 म्हणजे आपल्याला एका रुपयाला जर घेतलं तर 22,000 रुपयाचे रोपे लागतात. मग आणण्या नेण्याचा खर्च नर्सरीतर्फे असतो का आपला? आपल्यातर्फे या नर्सरीतर्फे दोन्ही कडून असते का. बरं बरं, ठीक आहे. तर ही कोणत्या जातीची आहे सर आपली शिमला मिरची? आपली बेळगाव पोपटी आहे. बेळगाव पोपटी आहे शिमला मिरचीची जात. आणि पहिला तोडा सरांचा झालेला आहे. आणि यांचा अनुभव सुद्धा आहे आणि याच्या अगोदर यशस्वी प्लॉट घेतलेले आहेत. हा दुसरा प्लॉट आहे. सर, कसा अनुभव होता पहिल्या प्लॉटचा? पहिल्या प्लॉटचा चांगला अनुभव होता. 2 ते 3 लाखापर्यंत काढलं होतं उत्पन्न. 2 ते 3 लाख. म्हणजे आपल्याला खरी माहिती सांगा प्रेक्षकांना. पहिला तोडा झालता लाख 1.5 लाखाचा. बरं. पुन्हा दुसरा झाला 2 लाखाचा. बर. आणि एकूण खर्च किती झाला त्या प्लॉटला? एकूण खर्च स्टार्टिंग 1.5 लाख झालता. पुन्हा रेग्युलर राहते. पुन्हा तरी ती धरून समजा 1.5 पावणे 2 लाख. 2 लाख. 6-7 तोडे होते त्याचे. बर. हा. तर 1.5-2 लाख रुपयांच्या गेल्या प्लॉटचा खर्च होता आणि 2-3 लाख प्लस उत्पन्न होतं. म्हणजे लाख 1.5 लाख प्लस मध्येच. हा, जास्त राहते. पण 2 तोडे झाले ना, अजून 5-6 तोडे होते. बर. हा, भाव असला तर चांगला. समजा एका एकरला जर आपण खर्च धरला 2 लाख रुपये. 2-3 लाख रुपये होते. 3 लाख लास्ट टाकतो जाऊ. हा, जर एखाद्या नवीन शेतकऱ्याने केला तर त्याला किती नफा मिळू शकतो? आता 2 लाख खर्च झाला समजा. हा, तर भाव भेटला तर 50 रुपये भाव भेटला तर 10-1 लाख रुपये राहते. 10-1 लाख रुपये. हा, जर 30 रुपये ती बसला तर 5-1 लाख रुपये राहते. बर. भाव म्हणजे भेटण्यावर 2 लाख जर खर्च झाला तर आपल्याला निव्वळ नफा 2 लाख ते 3 लाख किंवा लाखाच्या पुढे तर 100% राहतो. किती दिवसाचं पीक आहे सर हे? 6-7 तोडे होते त्याचे. 6-7 तोडे होतात. हा, किती दिवसाला एक तोडा येतो? 10 दिवसाला तोडा. बघा, 45 दिवसाला याची तोडणी म्हणजे फळ लागायला सुरुवात होते मिरची. आणि त्यानंतर दर 10 दिवसाला हे तोडायला येते. किती कॅरेट निघते सर पहिल्या तोड्याला अंदाजे? पहिल्या तोड्याला पालोनीला कमी निघत आहे. 100 बॅग लय झाले. बर. 10 किलोची बॅग असते. 10 किलोची बॅग, हा. 100 बॅग निघते. 100. ठीक आहे. आणि कसं ह्याला म्हणजे लावण्याचं काय काय नियोजन करावं लागतं आधी शेतीचं? लावण्यात कोंबडी खत टाकायचं, भेसळ डोस टाकायचं, ठिबक ती हातरून घेऊन पुन्हा फुटावर ठिबकच्या गुंडीवर बोळ पाडायचे आणि पुन्हा लागवड करून घ्यायची. हा, म्हणजे आधी शेतीची मशागत करून खत टाकून घेणे, त्यानंतर त्याच्यामध्ये ठिबक आतरणे, हे भुंड वगैरे तयार करून घेणे. हा, भुंड तयार करून आणि त्याच्या खत अगोदरच मिक्स केलेला असतो. आणि ठिबक आतरून पुन्हा कॅरी बॅग आतरायची. कॅरी बॅग हातरून घ्यायची. त्याला नंतर ते बोळ कशानं पाडायचे ते? गिलासानं. गिलासानं का? लोखंडाचे गिलास केलेले. शिमला मिरचीची आपण योग्य माहिती प्रत्यक्ष प्लॉट मध्ये पाहत आहोत. तर सर, ह्या मिरचीच्या रोपांसाठी लागवड झाल्यानंतर कोणत्या कोणत्या खतांचा वापर करावा लागतो आणि किती दिवसाला? आधी ह्युमिक सोडावं लागतं. हम्म. प्लॉट लावल्या पुन्हा 18 ते काय लिक्विड आहे का खत आहे? खत नाही, पावडर फॉर्म मधलं. बर. हे मुळे जारवा वाढवण्यासाठी, पांढरी मुळे वाढवण्यासाठी. आणि मग 1 दिवस आड करून 19-19 या 18-18 एक 20 ते 25 दिवस चालू ठेवावं लागतंय. दर 1 दिवस आड करून? 1 दिवस आड करून. खूप मेहनत आहे मग हा, याच्यामध्ये. एकरी 4 किलो लागत आहे ती. बर. हा. थोडं थोडं टाकत राहायचं. म्हणजे वॉटर पाण्यातून सोडून देतात ठिबक. पाण्यात वॉटर सोल्युबल. बर बर. आणि फवारणी किती दिवसाला करावी लागते? फवारणी 5 दिवसाला. 5 दिवसाला 5 दिवसाला 6 दिवस 5 दिवसाला कन्फर्म करावंच लागते. करावंच लागते. बघा, जर शेंडा पिंडा जर बिघडायला लागला, लाल कोळी आली तर 1 दिवस आड करून या आकार बघून घ्यावा लागतो. बर बर. याच्यावर कोणता रोग पडू शकतो किंवा अळीचा प्रादुर्भाव? ह्याच्यावर जास्त करून ओला करपा पावसाळ्यात येतो. मर लागती पावसाळ्यात. उन्हाळ्यात फक्त भुरीचा अटॅक जास्त. बर. आणि फवारणी जर ती नाही केली तर लाल कोळी ती येऊ शकते त्याच्यावर. तर हे जास्तीत जास्त 2-3 महिने चालतंय का पीक? 3 महिने चालते. आपले जर खातं ती रेग्युलर 1 दिवस आड करून पुन्हा एकोणीस संपल्यावर पुन्हा 12 पोटॅशियम सोनाइड आणि 13-0-85 रेग्युलर खातं. बर.
ह्या दोन्ही भुंडामध्ये किती अंतर ठेवलंय सरीमध्ये? हे 4.5 फूट आहे. 4.5 फूट अंतर आहे हा, म्हणजे हा. दोन्ही मिरच्याच्या आतमध्ये. दोन झाड आणि एक जी सरी आहे त्या सरीमध्ये किती फुटावर आहे हे झाड? 1 फुटावर एक झाड आहे. आपण बघू शकतो हे पाठीमागे एका फुटावर झाड आहे आणि एका भुंडावर दोन दोन लाईनी. दोन लाईनी आहेत. तर मग ह्या सुतळीचा खर्च, ताराचा खर्च हा सर्व निघतो का खर्च? हा, खर्च निघतो ना. किती फुटावर हे लाकूड हे लावलेलं आहे? 15 फुटावर लाकूड आहे. एक लाकूड. हा. आणि तार कशी बारकी असते का मोठी? कशी कोणती भेटते? कशी भेटे कशी चालती त्याला काय जास्त वजन असतं ह्याचं. उंची बारकी किती वाढते झाडाची? लय झालं 4 फूट पर्यंत. बरं 4 फूट पर्यंत. तर जर समजा नवीन जे दुसरे शेतकरी आहेत किंवा शेती करण्याची ज्यांची इच्छा आहे, जर खरंच माहिती आपल्याला सांगायचं म्हणलं तर हे परवडू शकते का पीक? परवडू शकतं हे. जास्तीत जास्त किती भाव लागतो जास्तीत किलोला? जास्त किलो लय 60 पर्यंत जातं जास्तीत जास्त. हां. पण आपल्याला 30 पासून बी परवडत आहे आपल्याला. 30 पासून परवडते हा, नक्की. नक्की. जर समजा नवीन शेतकऱ्यांनी प्रयोग केला तरी 30 रुपये 30 ते किलो जरी 25 मिरची पर्यंत गेली. परवडतं. 25 पासून बी. 25 पासून. आपल्याला किती लागला सर भाव खरा? आपल्याला 40 लागला. हं. पुन्हा 35, हं. 45. हायेस्ट कुठपर्यंत गेलता? हायेस्ट आपण 46 पर्यंत गेलतो. आणि कमीत कमी? कमीत कमी आपलं 25. बरं ठीक आहे सर. तर आपण मिरचीची ही सुतळीची जी आहे बंडल, तर हे प्रत्येक झाडाला एक सुतळी बसवते का 2 होते? एक सुतळी. हां. पुन्हा जर फाटे-फिटे लय लांबले तर हं. लटकायला लागले तर हं. पुन्हा डबल एकदा बांधावं लागते पुन्हा. बरं आणि कटिंगसाठी किती माणसं लागतात तोडणी करायला एका एका दिवसात? एका दिवसाला 10 बाया हं. लय झालं 150 बॅग तोडतात. एकराला 10 बाया 150 बॅग तोडतात. एकरा नाही म्हणजे एका एका दिवसात. दिवसात 10 बाया 150 बॅग तोडू शकतात फक्त. बरं. पूर्ण होते काय? नाही, एका दिवसात नाही. नाही. एकराला लय 3 ते 4 दिवस जातात. बघा एकरभर जर समजा मिरची आली तर 3-4 दिवस लागतात आणि माणसं 7-8-10च्या हां, जवळपास लागतात. ठीक आहे सर. तर अशा पद्धतीने आपण ही शिमला मिरचीची जात पाहिलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण बघू शकतात हे फळ लागलेले आहे. जर कधी समजा एका झाडाची संख्या मोजली का किती मिरच्या लागल्या होत्या हायेस्ट समजा जर मोजली 10-15 कंटिन्यू राहतात त्याच्यावर. 10-15 हां, कंटिन्यू कंटिन्यू. राहतात. ठीक आहे आणि याचं मार्केट कुठं लोकललाच आहे का बाहेर जाते नाही, कुठं? आपलं एक्सपोर्ट जागेवरून. बरं कुठं होतं? हे अंबाजोगाईचे व्यापारी, कळंबचे व्यापारी. बरं. हां, डायरेक्ट व्यापारी आपल्या प्लॉटवर येऊन घेऊन माल जातात घेऊन आणि जातो. वजन कुठं होतं? आपण जो इमानदारी आपण आपलंच करायचं आहे वजन. बरं. ते वजन करत नाही काय नाही. आपण 10 किलोची बॅग भरायची. बरं आपण 10 किलो भरायचे डायरेक्ट बांधावरून माल आपला मार्केटला जातो. मार्केटला जातो आणि आपण. पेमेंट कसं कॅश का पुन्हा नंतर? नाही, जसं पाहिजे तसं आपलं. कॅश पाहिजे कॅश, नंतर पाहिजे नंतर. प्लॉट संपल्यानंतर सुद्धा पेमेंट सगळी क्लिअर करतात ती. बरं ठीक हां. आहे. तर ज्या शेतकऱ्यांना समजा आर्थिक उत्पन्न वाढवायचं आहे आणि शेतीला जोड व्यवसाय करायचा आहे, जोडधंदा करायचा आहे आणि पैशाचं सोर्स वाढवायचा आहे, तर ही शेती परवडू शकते का? परवडू शकते ही शेती. ठीक आहे. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.